तसं ही खाकी या गणवेशाचा म्हणजेच वर्दीचा जो धाक असतो किंवा जरब असते किंवा जी क्रेज असते ती लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना सारखी असते. पण मग तुम्ही आरटीओ एएमव्हीआय का व्हायचं? जे पात्र आहेत त्यांनी नक्कीच ट्राय करायला पाहिजे. का? कारण सगळ्यात महत्वाचं की हे जे पद आहे हे डिप्लोमा बेसवरती गव्हर्नमेंटमध्ये जाण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आणि सगळ्यात चांगला मार्ग आहे. सर्वात परफेक्ट मार्ग आहे. दुसरी गोष्ट की या पर्टिक्युलर एक्झामसाठी कुठलीही मुलाखत नसते. तुम्ही प्री द्या, मेन्ससाठी पात्र व्हा, मेन्समध्ये तुम्ही रँक मिळवा, तुम्ही सिलेक्ट होणारच. त्यानंतरची गोष्ट आहे की हे गट क चं पद आहे, पण जो पे स्केल आहे S14 तो मात्र गट ब चा आहे. म्हणूनही तुम्ही या पदासाठी तयारी केली पाहिजे. क्रेज असणारं पद आहे, फक्त डिप्लोमावरती मिळणारं पद आहे आणि तसंच विद्यार्थी मित्रांनो बाकी विभागापेक्षा जो प्रमोशनचा दर आहे किंवा प्रमोशनचा रेट आहे, प्रमोशनला सगळ्यात जास्त संधी या विभागामध्ये आणि या पोस्टवरती असतात. आजपासून अभ्यास सुरू करा आरटीओ एएमव्हीआय होण्यासाठी. धन्यवाद.